24 तासात 8 जणांचा मृत्यू झालाय। मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। बीडमध्ये 28 जण अडकल्याची माहिती आहे, तर धाराशिव जिल्ह्यात वाघेगावमध्ये 150 लोक अडकलेले आहेत। 144 जनावरं दगावली आहेत, तर 325 घरंही पडलेली आहेत। मराठवाड्यामध्ये एरवी दुष्काळाच्या बातम्या आपण पाहतो, मात्र यावेळेला परिस्थिती अगदी उलट आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, मराठवाड्यामध्ये यावेळेला पावसाळ्यात अत्यंत उलट परिस्थिती दिसते, मोठ्या प्रमाणात जनावरही दगावली आहेत। सुवर्ण, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये भयावह आणि भीषण स्थिती निर्माण झालेली आहे। आपत्कालीन स्थितीमध्ये सगळे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय कार्यालयामार्फत काम सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह धाराशिव, बीड आणि परभणी या 3 जिल्ह्यामध्ये काल जवळपास 129 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली। पाऊस इतका झाला की त्या परिसरातल्या सगळ्या गावांना पाण्याखाली जाण्याची भीती वाटते आहे आणि अशा स्थितीमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आलेली आहे। दुर्दैवाने आता जो आकडा सांगितले 8 जणांचा बळी गेलेला आहे। जवळपास 150 पेक्षा अधिक जनावरं वाहून गेलीत, काही मरण पावलेली आहेत। जवळपास 150 पेक्षा जास्त घरं पडलेली आहेत आणि या पडल्या घरामध्ये अनेकांची संसार ही मातीमोल झालेली आहेत। पिकांचं नुकसान तर अद्यापर्यंत स्पष्ट येणं समोर अवघड झालंय, कारण लाखो हेक्टर जमीन ही अक्षरशः पाण्याखाली आहे आणि पिकं ही पूर्णतः त्या पाण्याखाली दबलेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये मोठं नुकसान मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं शेतीचं झालेलं आहे। आता सध्या विभागीय एकंदरीत माधव, सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, कारण पुढचा लगेच येणारा हंगाम शेती या जमिनीवर करता येणार नाही। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांमध्ये झालं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।